अशा वातावरणामध्ये आता त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जातील। संपूर्ण गावावर आता शोककळा पसरलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी सांगलीचे आपले प्रतिनिधी कुलदीप माने आपल्या सोबत आहेत। कुलदीप, माधवी, हे जे काय दाखवतो पकड वजन पकड आपले प्रतिनिधी कुलदीप माने आपल्या सोबत आहेत। कुलदीप, शौर्यचं पार्थिव त्याच्या घरी दाखल झालंय। अत्यंत शोकाकुल वातावरण आता सध्या आहे। शौर्यचे वडील, आई यांना हुंदका अनावर झाला, याशिवाय संपूर्ण गाव शोकाकुल वातावरणामध्ये आहे। शौर्यचे वडील हे जे प्रदीप पाटील आहे ते गलाई व्यवसायाच्या निमित्तानं दिल्लीमध्ये वास्तव्यास होते आणि त्यामुळं या एकूण या शौर्यच्या आत्महत्येच्या घटनेमुळे देशभरातील जे गलाई व्यावसायिक आहेत ते या सगळ्या घटनेचा निषेध व्यक्त करतायत आणि जी घटना त्याच्या स्वतः वडिलांनी जी सांगितली, यामध्ये शिक्षकांनी शौर्यला त्याच्या मित्रांच्या समोर अपमानास्पद वागणूक दिली, या एकाच घटनेमुळं शौर्यने आत्महत्या केली असा त्यांचा आरोप आहे आणि त्यामुळं या सगळ्या प्रकरणामध्ये आता शिक्षकांच्या वरती, शाळेवरती कडक कारवाई करावी अशी संपूर्ण महाराष्ट्रामधून मागणी होते। डबल महाराष्ट्राचे चंद्रहार पाटील यांनी देखील या कुटुंबियांचं सांत्वन केले आणि महाराष्ट्र शासनाकडे मागणी केलेली आहे की कडक कारवाई या संपूर्ण शाळेवरती आणि जे शिक्षक आहेत त्यांच्यावरही देखील कडक कारवाई करावी। आता शोकाकुल वातावरणामध्ये हे सगळं पार्थिव आता घरी दाखल झालेलं आहे। काही वेळामध्येच शौर्यवरती गावातच अंत्यसंस्कार होणार आहे। कुलदीप, काही वेळापूर्वी तुम्ही त्यांच्या वडिलांशी, काकांशी बातचीत केलेली आहे। कसा आक्रोश ते व्यक्त करतात, काय मागणी आहे त्यांची? खास करून शौर्यच्या वडिलांशी बोलताना त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की काही दिवसापूर्वी आम्ही शाळेमध्ये शिक्षकांच्या सांगण्यानुसार गेलो होतो, त्यामध्ये जी तक्रार शौर्याच्या बाबतीत शिक्षकांनी केली होती त्यामध्ये अशी फार मेजर तक्रार नव्हती। जे मुलांच्या मध्ये शाळेमध्ये काही तक्रारी असतात त्याच तक्रारी होत्या। मात्र शाळेनं काही दिवसापूर्वी शौर्यला तुझा या ठिकाणी दाखला काढू, म्हणजे एकूण शाळेतून तुला काढून टाकू अशा पद्धतीचा या ठिकाणी काही सांगितलं होतं आणि काही दिवसामध्येच परीक्षा होत्या, पुढच्या काही दिवसामध्ये परीक्षा होत्या आणि प्रदीप पाटील यांचे वडील जे आहेत, प्रदीप पाटील शौर्यला सांगितलं होतं की आपण पुढची जे आहे अंतर आपण शाळा बदलू असंही सांगितलं होतं। त्यामुळे त्यांनी संयमाची भूमिका शाळेबाबत फार आक्रमक भूमिका घेतली नव्हती, कारण काही मार्क्स हे शाळेकडे असतात आणि त्यामुळे शाळेची वैर नको म्हणून प्रदीप पाटील यांनी संयमाची भूमिका घेतली असं सांगितलं होतं। मात्र 4 दिवसापूर्वी म्हणजे ज्या दिवशी ही घटना घडली मंगळवारी, त्या दिवशी शाळेमध्ये काहीतरी सांस्कृतिक कार्यक्रम होता, त्या ठिकाणी शौर्य एका कार्यक्रमामध्ये तो सहभागी होता विद्यार्थ्यांच्या, त्यामध्ये त्याचा पाय घसरला, तो पडला। मात्र त्यावेळी काही शिक्षकांनी त्याला मारलं किंवा त्याला त्या ठिकाणी अपमानास्पद वागणूक दिली, हेही कारण प्रदीप पाटील यांनी सांगितलेलं आहे की हेही या घटनेला कारणीभूत आहे, कारण का पुढच्या काही तासामध्ये आत्महत्या झालेला आहे। त्यामुळे हा जो प्रकार आहे हा जरी या ठिकाणी शौर्यनं त्याच्या वडिलांना त्यावेळी सांगितला नसला, कारण शौर्याचे वडील तर कोल्हापूरमध्ये होते त्यावेळी असं सांगितलं गेलंय, त्यामुळे एकूण या प्रकारामध्ये संताप व्यक्त केला जातोय की शाळेमध्ये त्या ठिकाणी शौर्याच्या मित्रांसमोरच एकतर मारहाण आणि दुसरीकडं त्याला शाळेचा दाखला काढून दिला जाईल आणि पुढे काही दिवसामध्ये परीक्षा आहे, वर्ष वाया जाईल ही भीती, या एका कारणातून ही सगळं डिप्रेशनमध्ये येऊन आत्महत्या केली का अशी देखील शंका। आणि जे दुसरं धक्कादायक भाग म्हणजे शौर्यचा जर आपण सुसाईड नोटचा जो उल्लेख वडिलांनी केलेला आहे, FIR कॉपीमध्ये देखील त्या ठिकाणी उल्लेख आहे की माझं अवयवदान करा, म्हणजे इतका जर मॅच्युअर मुलगा असेल आणि तर तो आत्महत्येपर्यंत पाऊल उचलतो तर त्यामागे गंभीर कारण काहीतरी असू शकतं, मनाला काही गोष्टी लागल्या असाव्यात आणि याच कारणातून ही आत्महत्या असावी। या एकूण प्रकारामुळे पालक देखील अजूनही त्यांना विश्वास बसत नाही की इतकं टोकाचं पाऊल का उचललं, मात्र यामागे हेच कारण असावं असा शौर्याच्या वडिलांचा आणि कुटुंबांचा प्रमुख आरोप शाळेवरती आहे। नक्कीच आता हे पालक हादरून गेलेले आहेत, कारण त्यांच्यासाठी हा सगळ्यात मोठा धक्का असणारे 16 वर्षाच्या मुलानं अशा प्रकारे टोकाचं पाऊल उचललेलं आहे। मात्र कुलदीप, तुम्ही जसं म्हणता की त्यावेळी त्याचे आईवडील हे इकडे सांगलीमध्ये होते, तर तो कुणासोबत दिल्लीमध्ये राहत होता आणि त्याच्या आईवडिलांना त्यांनी वेळोवेळी अशी कल्पना दिलेली होती का की त्याला अशा प्रकारे शाळेमध्ये त्रास सहन करावा लागतोय?
जे आता काही वेळापूर्वी आम्ही त्यांच्याशी संवाद साधला वडिलांशी, वडील आईच्या हॉस्पिटलच्या निमित्तानं फक्त होती. आई दिल्लीमध्ये होती अशी माहिती मिळालेली त्यांच्या संवाद साधताना. आई काही वेळ तासामध्ये त्या ठिकाणी हॉस्पिटलला ज्या लोकांनी शौर्याचं घटना बघितली त्यांनी त्या ठिकाणी फोन केला, त्यावरून त्याचा संपर्क केला आणि त्यानंतर आईशी त्यांच्या शौर्याच्या आई संपर्क केला प्रदीप पाटलांनी. आई दिल्लीच होती अशी त्यांच्याशी मगाशी चर्चा करताना माहिती मिळाली. त्यानंतर तातडीनं प्रदीप पाटील हे दिल्लीला रवाना झाले होते आणि काही तासामध्ये सगळी प्रकार घडून आला. पण ज्यावेळी सुरुवातीला या कुटुंबाला वाटलं की एक घटना आहे दुर्दैवाची घडलेली, अपघात आहे हा, मात्र त्याच्या दप्तरमध्ये आणि पोलीस तपासामध्ये सुसाईड नोट जी सापडली गेली याचा दावा आणि FIR कॉपीमध्ये देखील आहे. त्यानंतर ही सगळा प्रकार समोर आलेला आहे आणि त्यामुळेच शौर्यनं इतकं टोकाचं पाऊल उचलताना त्याच्या कुटुंबाशी संवाद झालेला नाही हे शौर्याच्या वडिलांनी मान्य केलेलं आहे, कारण शाळेमध्ये मोबाईल अलाउड नाहीत. त्यामुळंच हा सगळा प्रकार आता समोर येतो आणि जे मगाशी त्यांनी संवाद साधताना शौर्याची आई दिल्लीमध्ये होती मात्र वडील कोल्हापूरमध्ये त्यांच्या आईच्या हॉस्पिटलच्या निमित्तानं होते असं त्यांनी सांगितलेलं आहे. आपण त्या सुसाईड नोटचा उल्लेख करतोय कुलदीप. त्या सुसाईड नोटमध्ये त्यानं आईवडिलांची माफी मागितलेली आहे. मी अगदी अगदी शेवटी तुमचं हे मन तोडून जातोय असं त्याचं म्हणणं आहे आणि अवयव दान करा असं देखील त्याने म्हटलेलं आहे. यावरून तो किती मॅच्युअर होता, किती त्याचं मन हळवं होतं हे दिसून येतंय. आपण या सुसाईड नोट विषयी आणखी काही सांगू शकतो का? आणखी कुठल्या कुठल्या गोष्टींचा उल्लेख या सुसाईड नोटमध्ये आहे? नक्कीच प्रदीप पाटील यांच्याशी आम्ही सकाळपासून संपर्कात आहोत आणि त्यानंतर त्यांनी देखील सांगितलं की अत्यंत मॅच्युअर मुलगा होता आणि आत्महत्या करावी असा तो इतक्या हव्या मनाचाही नव्हता. मात्र काय घटना घडल्या त्या दिवशी याची आम्हाला कल्पना नाही. मात्र शाळेचं हे सगळं वागणं, शिक्षकांचं जे 4 शिक्षकांचा गुन्हा दाखल झाल्याने ज्या 4 शिक्षकांची नावं घेतली त्यांच्याकडून ही अपमानास्पद वागणूक दिली गेल्याचं देखील प्रदीप पाटलांनी याच कारणातून आत्महत्या झाला असावी. त्यामध्ये शौर्यने जे सुसाईड नोटमध्ये म्हटलंय की आई एम वेरी सॉरी, आई डिड दिस, स्कूल वालों ने इतना बोला कि मुझे ये करना पड़ा, यदि किसी को जरूरत हो तो मेरे अंगदान कर देना, मेरे पेरेंट्स ने बहुत कुछ किया है, आई एम सॉरी, मैं उनको कुछ नहीं दे पाया, सॉरी भैया, सॉरी मम्मी, आपका आखिरी बार दिल तोड़ रहा हूँ, स्कूल का टीचर हे ही ऐसा की मैं क्या बोलू, असा हा सगळा उल्लेख असल्याचं देखील प्रदीप पाटील यांनी स्वतः मान्य केलं आणि ती तसेच संदर्भाची जी या ठिकाणी जी पत्र आहे किंवा सुसाईड नोट आहे ती पोलिसांच्याकडे आहे आणि पोलिसांच्या FIR कॉपीमध्ये देखील या सगळ्या मजकुराचा उल्लेख आहे. त्यामुळं जय शौर्यनं जो हा मजकूर लिहिलेला आहे त्या मजकुरातल्या अनुषंगानं प्रदीप पाटील यांनी हा आरोप केलेला आहे. नक्कीच आरोप खूप गंभीर आहेत आणि आता या अनुषंगानं काय कारवाई होते पाहणे तितकंच महत्त्वाचं असेल. कुलदीप, अपडेट घेत राहू. सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.